तर आज आपण आपल्या नवग्रह सिरीज मधील राहू या ग्रहाविषयी माहिती घेणार आहोत. तर राहू काय आहे हो? राहूला अर्धकायम महावीर्यम म्हटलेला आहे, म्हणजे ज्याची काया अर्ध आहे आणि जो महावीर आहे असा ग्रह कोण आहे तर राहू आहे. बघा, ह्याला अर्धकायम महावीर्यम का म्हटलेला आहे? एक असा ग्रह जो प्रत्येक गोष्टीला मोठी करण्याची क्षमता ठेवतो. एखाद्या गोष्टीला वाढवण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर ते राहूमध्ये. एखाद्या गोष्टीला एक्स्ट्रीमली ग्रोथ देण्याची क्षमता कोणामध्ये आहे तर ती राहूमध्ये, म्हणून त्याला अर्धकायम महावीर्यम म्हटलेला आहे. एक असा ग्रह ज्याच्यात पोटेन्शियल भरपूर प्रमाणात आहे तो राहू आहे. त्यानंतर राहूला काय म्हटलेलं आहे तर राहूला अनकंट्रोल्ड डिझायर म्हटलेला आहे. आपल्या प्रत्येकामध्ये एक अशी इच्छा आहे जी कंट्रोलेबल नाही आहे. ती कोण आहे तर ती राहू आहे. एक अशी इच्छा जी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ती कोण आहे तर राहू आहे. म्हणून डिझायर्स वाढवण्याचं काम, इच्छा वाढवण्याचं काम कोणता ग्रह करतो तर तो राहू करतो. त्यानंतर तुमच्यामधलं एक्स्ट्रीम लेवलचं पॅशन कोण आहे तर ते राहू आहे. एक्स्ट्रीम लेवलचं पॅशन झाल्यानंतर ऍडिक्शनचा कारक ग्रह सुद्धा राहू आहे. जिथं पॅशन आलं तिथं ऍडिक्शन सुद्धा आलं, म्हणून ऍडिक्शन कोण आहे तर तो राहू आहे. आता ऍडिक्शन जेव्हा आलं तर ते ऍडिक्शन पुढे जाऊन काय बनणार आहे? पॉइझन बनणार आहे. म्हणून पॉइझनचा कारक ग्रह, स्नेक्सचा कारक ग्रह कोण असेल तर तो राहू आहे. बघा, हेच पॉइझन आपल्यामध्ये नंतर इल्युजनची निर्मिती करणार आहे. म्हणून इल्युजनचा कारक ग्रह कोण आहे तर तो राहू आहे. आता हे इल्युजन पुढे जाऊन काय करणार आहे तर हे इल्युजन पुढे जाऊन इनसिक्युरिटी देणार आहे. हेच पॉइझन, हेच इल्युजन आपल्याला इनसिक्युरिटी म्हणजे आपल्या मनामध्ये भय निर्माण करण्याचं काम करणार आहे. म्हणून भयाचा कारक ग्रह, इनसिक्युरिटीचा कारक ग्रह हा राहू आहे. बघा, राहूला एक्स्ट्रीम लेवलची प्रॉस्पेरिटी सुद्धा म्हटलेली आहे. एक असा ग्रह जो रातोरात काय बनवतो? स्टार बनवतो आणि रातोरात पाडायचं काम सुद्धा करतो. म्हणून राहूला काय म्हटलेलं आहे? एक्स्ट्रीम लेवलची प्रॉस्पेरिटी देणारा ग्रह म्हटलेला आहे. म्हणून राहू बिग बँग आहे. बिग बँग काय आहे तर ग्रोथ कशी देणार आहे? एक्स्ट्रीम लेवलची देणार आहे, म्हणून राहूला बिग बँग म्हटलेला आहे. गुरु हा ग्रह ग्रोथ देण्याचं काम करतो, राहू हा ग्रह एक्स्ट्रीम ग्रोथ देण्याचं काम करतो. आता बघा, राहू हा छायाग्रह आहे. तुम्ही जो सोशल मीडिया बघताय ती एक प्रकारची छाया आहे. तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात ती एक प्रकारची छाया आहे. म्हणून जेवढं छायेचं काम आहे, सोशल मीडियाचं काम आहे, फोटोग्राफीचं काम आहे, हे सगळं काम राहूच्या अंडर येणार आहे. जे गिबली आर्ट्स आपल्यामध्ये चाललेलं आहे, म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जो वाढत चाललेला आहे तो कोण आहे तर तो राहू आहे. म्हणून AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ज्या टेक्नॉलॉजीज आहे त्या टेक्नॉलॉजीचा कारक, मॉडर्न डे टेक्नॉलॉजीचा कारक कोणता ग्रह असेल तर तो राहू आहे. मग राहूला माया म्हटलेला आहे. राहू काय आहे? माया आहे. आणि राहू काय आहे? बंधन सुद्धा आहे. म्हणून एखाद्या गोष्टीमध्ये बांधण्याचं काम कोण करतो तर राहू करतो. ते आपण शिकणार आहे पुढे की कशा प्रकारे काम करतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर फॉरेनचा कारक ग्रह सुद्धा राहू आहे. जेवढ्या फॉरेन कंट्रीज आहेत त्या फॉरेन कंट्रीजचा कारक ग्रह राहू आहे. राहूला व्यवस्थित करायचं आहे, फॉरेन कंट्रीमध्ये जाणं ही एक त्याची रेमेडीच आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर्स ह्या सगळ्यांचा कारक ग्रह कोण आहे तर राहू आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय हो? तुमची अनकंट्रोल्ड डिझायर, तुमचं असं पॅशन जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे ते कोण आहे? राहू आहे. राहू ज्या भावामध्ये असणार आहे त्या भावाबद्दल आपली अनकंट्रोल्ड डिझायर जागृत असणार आहे. राहू ज्या 12 भावांमध्ये गेला त्या भावाबद्दल आपल्याला त्या गोष्टी मिळवायच्या किंवा त्या गोष्टींबद्दल आपल्या डिझायर्स एक्स्ट्रीम लेवलला असणार आहेत. त्या गोष्टींबद्दल आपण काय करणार आहे? बाउंड्रीज ब्रेक करणार आहे, शिकणार आहे 12 भावांमध्ये राहू काय काम करतो. तर समजलं राहू काय आहे. आपण पुढे जाऊया. राहू 12 भावांमध्ये काय काम करतो आणि राहूचं कारक तत्व कसं आहे आणि राहूच्या रेमेडीज कशा आहे. तर बघा, राहूला बाउंड्री ब्रेक म्हटलेला आहे. राहूला काय म्हटलेलं आहे? बाउंड्रीचा ब्रेक करणं. आणि राहूला काय म्हटलेलं आहे? फोकस म्हटलेलं आहे. ह्या दोन गोष्टी राहूसाठी लागू होतात की राहू काय बाउंड्री ब्रेक करण्याचं काम करतो आणि राहू फोकसचं सुद्धा काम करतो. एक असा व्यक्ती ज्याचा फोकस प्रचंड आहे, एक असा व्यक्ती ज्याच्यामध्ये फोकस करण्याची क्षमता भरपूर आहे, त्याचा राहू चांगला आहे.
एक असा व्यक्ती जो एखाद्या गोष्टीची बाउंड्री ब्रेक करून पुढे जाण्याची क्षमता ठेवतो, त्याचा राहू चांगला आहे. राहू इन फर्स्ट हाऊस, एखाद्या गोष्टीला मोठी करणारी शक्ती कुठं बसलेली आहे, तर ती तुमच्यामध्ये बसलेली आहे. तुमचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, ब्रॉड असलं पाहिजे. बाउंड्रीज ब्रेक करणारं व्यक्तिमत्व इथं व्यक्तीमध्ये येणार आहे, राहू इन फर्स्ट हाऊस. अशा व्यक्तीचा फोकस प्रचंड असणार आहे आणि असा व्यक्ती इल्युजन मध्ये सुद्धा असणार आहे, राहू इन फर्स्ट हाऊस. आता बघा, राहूला चांगलं किंवा वाईट हे ठरवण्यासाठी राहू कोणाबरोबर बसलेला आहे हे सुद्धा सगळ्यात IMP आहे. ज्यावेळी राहू 159 1 5 9 या राशीच्या स्वामींबरोबर बसलेला आहे कुंडलीमध्ये, तर राहू कसा आहे, गुड. ज्यावेळी राहू 3 6 11 त्रिषडाया भाव या स्वामींबरोबर बसलेला आहे, त्यावेळी राहू कसा काम करणार आहे, बॅड काम करणार आहे. आणि 159 मध्ये राहू चांगलं काम करणार आहे. याच्यावरून आपण ओळखू शकतो की राहू आपलं चांगल्या प्रकारे काम करायलाय का बॅड काम करायला. बघा, राहू इन फर्स्ट हाऊस, कॅरेक्टरमध्ये राहू आला, मोठी करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आली, सोशल मीडियाचं काम करू शकताय, चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकताय. असा व्यक्ती छाया रिलेटेड काम, फोटोग्राफी रिलेटेड काम, फॉरेन कंट्रीज रिलेटेड काम करू शकतो. एक असं काम करू शकतो जे बाउंड्रीज ब्रेक करणार आहे. 159च्या लॉर्ड बरोबर बसला तर राहू चांगल्या प्रकारे काम करणार. 3 6 11च्या लॉर्ड्स बरोबर बसला, ज्याला काम, क्रोध आणि मोह म्हटलेला आहे, तर तिथे या गोष्टी आपल्यामध्ये वाढवणारा राहू आहे. आपण पुढे जाऊया, राहू इन सेकंड हाऊस. बघा, दुसरं घर पैशाचं आहे. एक्स्ट्रीम लेवलला पैशाला वाढवणारी शक्ती इथं बसलेली आहे. पैसा असणारच आहे, पैसा वाढणार आहे. पण ज्यावेळी तुमच्याकडे पैसा येणार त्यावेळी राहूची इनसिक्युरिटी, या पैशाबद्दलचं भय काय असणार आहे, आपल्यामध्ये डेफिनेटली येणारच आहे. बघा, राहू इन सेकंड हाऊस. सेकंड हाऊस तुमची वाणी आहे, तुमची जी बोलण्याची पद्धत आहे किंवा तुमचं जे बोलणं आहे, शब्द आहेत, ते सेकंड हाऊस आहे. आता इथं राहू आला तर ती वाणी कशी असणार आहे, ती वाणी पॉइझनस असणार आहे. तुमचं बोलणं सुद्धा पॉइझनस असणार आहे. अर्थात 159च्या लॉर्ड्स बरोबर बसला तर ते बोलणं एक बाउंड्री ब्रेक करणारं बोलणं, धारदार बोलणं, एक चांगल्या प्रकारचा वक्ता इथं राहू निर्मिती करणार आहे. जर 3 6 11 बरोबर बसलाय तर तिथं काय होणार आहे, आपल्या बोलण्यामध्ये कटुता येणार आहे. आता बघा, राहू 12 भावांमध्ये काय रिझल्ट देतो हे आपण शिकणार आहे. आणि त्याच्याबरोबर राहू कोणत्या घरांमध्ये बेस्ट आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे. बघा, सगळ्यात भारी राहूची प्लेसमेंट कोणती असेल तर 3रं घर, 6वं घर, 11वं घर आणि त्यानंतर 10वं घर. ही 4 घरं अशी आहेत जी राहूसाठी सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. ज्या लोकांचा राहू 3 6 10 and 11 ह्या घरांमध्ये आहे, तो राहू सगळ्यात बेस्ट आहे. आता असं का, बघा, 3रं घर याला मेहनतीचं घर आहे म्हटलं जातं. मेहनत कशामध्ये बसले, 3ऱ्या घरामध्ये बसले. तुमचे जे इफर्ट्स आहेत कशामध्ये आहेत, 3ऱ्या घरामध्ये आहेत. तुमचा जो पुरुषार्थ आहे कशामध्ये बसलेला आहे, 3ऱ्या घरामध्ये बसलेला आहे. तुमचं जे अट्रॅक्शन आहे, एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी अट्रॅक्शनची गरज आहे, ते अट्रॅक्शन कशामध्ये, 3ऱ्या घरामध्ये आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मेहनत, इफर्ट्स, पुरुषार्थ आणि अट्रॅक्शन हे कशामध्ये बसलेलं आहे, हे 3ऱ्या घरामध्ये बसलेलं आहे. आणि अशा घरामध्ये राहू बसल्यानंतर ह्या गोष्टीला वाढवणार आहे का कमी करणार आहे? राहू सारखा ग्रह ज्याला अर्धकायम महावीर्यम म्हटलेला आहे, जो महावीर आहे, जो शक्तिशाली ग्रह आहे, तो 3ऱ्या घरामध्ये बसला, असा व्यक्ती मेहनती असणार आहे. त्यामुळे 3ऱ्या घरातील राहू एक बेस्ट प्लेसमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. हा व्यक्ती स्वतःच्या मेहनतीच्या बळावर काय करणार आहे, गोष्टी मिळवणार आहे. ह्या व्यक्तीला एखादी गोष्ट अट्रॅक्ट केली तर तो त्या गोष्टीच्या मागे लागून किंवा त्या गोष्टीवर फोकस करून ती गोष्ट 100% मिळवणार आहे. 3ऱ्या घरातील राहू हा सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया की 6व्या घरातील राहू. 6वं घर षडरिपूंचं आहे. आता बघा, 6व्या घरामध्ये राहू का बेस्ट आहे हो, किंवा 6व्या घरामध्ये राहू कशा प्रकारे वर्क करतो. 6व्या घरामध्ये तुमचे षडरिपू बसलेले आहेत. 6व्या घरामध्ये तुमचे षडरिपू बसलेले आहेत. 6 प्रकारचे रिपू ह्या 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर तुमचे डिसीज, तुमचे रोग कशामध्ये आहेत, तर 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर बघितले तुमचे लोन्स 6व्या घरामध्ये आहेत. डेली लाईफच्या अडचणी 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर तुमचे शत्रू 6व्या घरामध्ये आहेत. आता बघा, राहू सारखा ग्रह
जो बाउंड्री ब्रेक करण्याचं काम करतो, जो एक डिपेंडर ग्रह आहे ज्याच्यामध्ये क्षमता प्रचंड आहे, तो 6व्या घरामध्ये आला. ज्या घरामध्ये लढण्याची क्षमता, ज्या ग्रहामध्ये लढण्याची क्षमता प्रचंड आहे असा ग्रह 6व्या घरामध्ये आला, जिथे तुमचे शत्रू बसलेले आहेत, तर काय होणार आहे? तुमच्या शत्रूंचा खात्मा करण्याची क्षमता या ग्रहामध्ये आहे. त्यामुळे 6व्या घरातील राहू तुमच्या शत्रूंचा खात्मा करणं, डेली लाईफच्या अडचणींना संपवण्याची क्षमता, लोन्सना संपवण्याची क्षमता, तुमच्या डिसीजना संपवण्याची क्षमता किंवा डिसीज बरोबर लढण्याची क्षमता देणार आहे. षडरिपून बरोबर लढण्याची क्षमता देणार आहे, शत्रूंबरोबर लढण्याची क्षमता देणार आहे. त्यामुळे 6व्या घरातील राहू एक बेस्ट प्लेसमेंट आहे. ज्यावेळी तुम्ही वरून खाली पडता त्यावेळी त्या खालून तुम्हाला बाउन्स बॅक करण्याची क्षमता ह्या 6व्या घरातील राहूमध्ये आहे. कारण हा राहू तुमच्या षडरिपूंबरोबर लढणार आहे आणि वेगळा डिफेंडर पर्सन तुम्हाला बनवणार आहे. त्यामुळे 3ऱ्या घरातील राहू आणि 6व्या घरातील राहू सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया की 11वं घर. बघा 11वं घर कशाचं आहे? 11व्या घराला मोह म्हटलेला आहे आणि 11व्या घराला लोभ म्हटलेला आहे. त्यानंतर 11वं घर कशाचं आहे? प्रॉफिट्सचं आहे. बघा आता ज्या घरामध्ये प्रॉफिट बसलेला आहे किंवा ज्या घरामध्ये तुमच्या इच्छा बसलेल्या आहेत, इच्छेचं घर सुद्धा कुठलं आहे? तर 11वं घर आहे. आणि तुमचा मोह बसलेला आहे. राहू सारखा ग्रह जो बाउंड्रीज ब्रेक करण्याचं काम करणार आहे, जो एक फोकस करणारा ग्रह आहे, 11व्या घरामध्ये बसला. याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. या गोष्टी तुम्हाला मिळवून देणार का नाही? तो मोह वाढवणार, 100% वाढवणार, लोभ सुद्धा वाढवणार, तुमच्या इच्छा सुद्धा वाढवणार. पण ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठबळ कोण देणार आहे? तर हा राहूच देणार आहे. ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत कोण करून घेणार आहे? हा राहूच करून घेणार आहे. म्हणून तुमच्या इच्छा पूर्तीसाठी तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत त्या कोणतेही साम दाम दंडभेद ह्या मार्गाने मिळवून देण्याची क्षमता कोणामध्ये आहे? तर 11व्या घरामधील राहू आहे. 11व्या घरामधील राहू प्रॉफिट मिळवण्यासाठी चांगल्या वाईट गोष्टी बघणार नाही. अर्थात 159 जे चांगले स्वामी आहेत, चांगले ग्रहाचे राशी स्वामी आहेत, त्यांच्यावर जर बसलेला असेल तर चांगल्या पद्धतीने त्या इच्छा मिळवून देणार. नाहीतर कोणत्याही अनैतिक किंवा नैतिक मार्गाने ह्या इच्छा पूर्ण होणार आहेत. 11व्या घरामधील राहू प्रॉफिट्स मिळवण्यासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा कोणत्याही मार्गाने साम दाम दंडभेद पूर्ण इथं होणार आहेत. 11th हाऊसचा राहू. पुढे जाऊया की सगळ्यात बेस्ट घर अनेक 10वं घर. बघा कर्मक्षेत्राचं घर आहे. आता इतर राहू का चांगला आहे? वर्कचं घर आहे, तुमचं कामाचं घर आहे, करिअरचं घर सुद्धा हेच आहे. इतर राहू का चांगला आहे? बघा राहू इन 10th हाऊस, जी तुमची कर्मक्षेत्राची बाउंड्री आहे की मला हे वर्क करायचं आहे, एवढ्या लेवलला येऊन करायचं आहे, त्या बाउंड्रीला ब्रेक करण्याचं काम इथं राहू करणार आहे. तुमच्या कामाला मोठं करण्याचं श्रेय इथं राहू घेणार आहे. बघा आपली एक मानसिकता असते की आपलं काम एवढं असलं पाहिजे, आपलं काम ह्या पद्धतीने केलं पाहिजे. पण इथला राहू काय करणार आहे? त्या मानसिकतेला चेंज करून कामाला ग्रोथ देण्याचं काम करणार आहे. 10th हाऊसचा राहू कर्मक्षेत्राच्या बाउंड्रीज ब्रेक करून आपल्याकडून वर्क करून घेणार आहे. त्यामुळे कर्मक्षेत्रासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमचा फोकस, राहूचा फोकस कर्मक्षेत्रामध्ये असणार आहे. त्यानंतर जर बघितलं तुमची डीपेस्ट डिझायर, तुमचा अट्रॅक्शन कर्मक्षेत्र असणार आहे आणि बाउंड्रीज ब्रेक सुद्धा कर्मक्षेत्रामध्येच असणार आहेत. त्यामुळे कर्मक्षेत्रासाठी बेस्ट प्लेसमेंट कोण आहे? तर राहू इन 10th हाऊस. आता आपण पुढे जाऊया. ही घरं झाली. त्यानंतर राहिलेली घरं काय सांगतात राहूची प्लेसमेंट? बघा तर बघा आता आपण 3, 6, 11, 10 मध्ये राहू ग्रह काय रिझल्ट देतो हे बघितलंय. आता याच्या अपोजिट घरांमध्ये म्हणजे उरलेली जी घरं आहेत त्यामध्ये राहूचा काय रिझल्ट आहे ते आपण बघायचं आहे. बघा 3ऱ्या घराच्या अपोजिट घर आहे 9वं घर, 6व्याच्या अपोजिट 12वं घर आहे, 11व्याच्या अपोजिट 5वं घर आहे आणि 10व्याच्या अपोजिट 4थं घर आहे. आता बघा 9व्या घरामध्ये आपण राहू काय रिझल्ट देतो हे बघायचं आहे. 9वं घर तुमच्या भाग्याचं घर आहे. 9व्या घरामध्ये
तुमचे गुरु बसलेले आहेत, गुरुचं घर पण 9 आहे, वडिलांचं घर सुद्धा 9 आहे. 9वं घर धर्माचं घर आहे. आता भाग्य, गुरुस्थान आणि धर्म अशा ठिकाणी राहू सारखा ग्रह आला, जो इलिगल गोष्टींचा सुद्धा ग्रह आहे. आता काय कंडिशन होणार आहे? राहू सारखा ग्रह, राहू इन 9th हाऊस काय होणार आहे? विथ 159 लॉर्ड्स. राहू 9व्या घरामध्ये 1, 5 आणि 9 ह्या स्वामींबरोबर जर बसला असेल, 1, 5, 9, तर काय होणार आहे? हा राहू एक चांगला राहू आहे असं आपण म्हणू शकतो. 1, 5, 9च्या स्वामींबरोबर बसून राहू काय करणार आहे? ग्रोथ करणार आहे 9व्या घराची, भाग्याची, गुरुची, नॉलेजची आणि धर्माची ग्रोथ करणारा राहू असेल. पण 9व्या घरामध्ये राहू 3, 6 आणि 11 या स्वामींबरोबर बसला असेल तर हा राहू काय करणार आहे? भाग्याबरोबर, गुरुबरोबर आणि धर्माबरोबर आपले डिटॅचमेंट करणार आहे, किंवा भाग्याबरोबर, गुरुबरोबर, धर्माबरोबर आपली काय करणार आहे? विचार वेगळे करणार आहे. 9th हाऊस मधला राहू 159 लॉर्ड्स चांगला राहू आहे. 9th हाऊस मधला राहू 3, 6, 11 च्या स्वामींबरोबर बसलेला आहे, तर हा राहू बॅड राहू आहे. 9th हाऊस मधला राहू जर एकटा बसला असेल तर हा राहू पुन्हा 9व्या घराचा स्वतःच स्वामी असा रिएक्ट करणार आहे आणि 9व्या घराची वृद्धी करणार आहे, भाग्याची, गुरुची आणि धर्माची वृद्धी करणार आहे. आपण पुढे जाऊया. तर बघा 9व्या घरानंतर 12वं घर, ज्या घराला मोक्षाचं घर म्हटलेलं आहे, जे घर आपल्या खर्चाचं घर आहे, डेली रुटीन मधल्या, जे घर शय्या सुखाचं घर आहे, म्हणजे बेड प्लेजर्स च घर आहे, अशा घरामध्ये राहू सारखा ग्रह आला. आता काय कंडिशन होणार आहे? सेम कंडिशन 1, 5, 9 हा राहू 12व्या घरामध्ये 1, 5, 9 या घरांच्या स्वामींबरोबर बसलेला आहे, तर हा राहू काय करणार आहे? तर मोक्षावर खर्च करवणार आहे, चांगल्या गोष्टींवर खर्च करवणार आहे, धर्मावर खर्च करवणार आहे. त्यामुळे हा राहू काय आहे? तर चांगला राहू आहे. 3, 6, 11 ह्या षडरिपूंच्या भावांच्या स्वामींबरोबर 12व्या घरामधला राहू काय करणार आहे? तर शय्या सुखावर खर्च करवणार आहे, बॅड हॅबिट्सवर खर्च करवणार आहे. हा राहू बॅड आहे. 12व्या घरामध्ये राहू जर एकटा बसलेला असेल, सिंगल बसलेला असेल, तर हा राहू 12व्या घराचा स्वतः स्वामी असल्यासारखा रिझल्ट देणार आहे. त्यामुळे हा राहू सुद्धा एक चांगला राहू आहे. तर कन्क्ल्युजन काय आहे? 1, 5, 9च्या स्वामींबरोबर 12व्या घरामध्ये राहू चांगला आहे. 3, 6, 11च्या स्वामींबरोबर दृष्टीने असेल किंवा युतीने असेल हा राहू बॅड आहे. सिंगल एकटा बसलेला असेल तर हा राहू पुन्हा एकदा चांगलेला आहे. हा राहू चांगल्या गोष्टींवर खर्च करवणार आहे. त्यानंतर बघा 5वं घर हे आपलं बुद्धीचं घर आहे. बुद्धीच्या घरामध्ये राहू बसला, पुन्हा एकदा तीच कंडिशन लागू होते. बुद्धीच्या घरामध्ये जाऊन राहू 1, 5 आणि 9च्या स्वामींबरोबर बसला असेल तर राहू बुद्धीला वाढवायचं काम करणार आहे, बुद्धी चांगल्या ठिकाणी युटिलाइज होणार आहे. आणि जर हा राहू 3, 6 आणि 11च्या स्वामीबरोबर बसला असेल तर हा राहू काय करणार आहे? तर बुद्धी इलिगल गोष्टींकडे नेणार आहे, बुद्धीपासून आपल्याला काय करणार? हार्म करण्याची शक्यता इथं दिसून येते. 5व्या घरामध्ये राहू एकटा बसला असेल, कोणावर युतीमध्ये नसेल, तर हा राहू सुद्धा 5व्या घराचा स्वामी म्हणून ऍक्ट करणार आहे आणि 5व्या घराची वृद्धी म्हणजे बुद्धीची वृद्धी करणारा राहू आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया 4थं घर. 4थ्या घराला तुमचं राहतं घर म्हटलेलं आहे. तुमचं जे डोमेस्टिक ऍटमॉस्फिअर आहे हे 4थ्या घरामध्ये आहे. आता बघा 4थ्या घरामध्ये राहू सारखा एक ग्रह आला ज्याला अर्धकायम महावीर्य म्हटलेला आहे. आता हा महावीर 4थ्या घरामध्ये बसलेला आहे, जे तुमचं राहतं घर आहे, जिथे तुमचं लक्झरी, तुमचे प्लॉट, तुमचे सुख बसलेले आहेत. आता हा राहू काय करणार आहे? तुमची जी शक्ती आहे, तुमची जी एनर्जी आहे ती घरात दिसणार आहे. जी एनर्जी तुमची कर्मक्षेत्र या ठिकाणी दिसली पाहिजे, जी एनर्जी तुमच्या एफर्ट्सच्या ठिकाणी बसली पाहिजे, जी एनर्जी तुमच्या शत्रूंमध्ये दिसली पाहिजे, तुमच्या इच्छांमध्ये दिसली पाहिजे, ती एनर्जी तुमच्या घरामध्ये दिसणार आहे. एक कंडिशन बघितली तर ही एनर्जी घरामध्ये असल्यामुळं काय होणार? तर घरामध्येच फक्त एनर्जी दिसणार आणि घरामध्येच फक्त काय होणार? क्लॅशेस होण्याची शक्यता इथे दिसते. पण पुन्हा एकदा सेम कंडिशन लागते. 4थ्या घरामधील राहू 1, 5, 9च्या स्वामींबरोबर बसला
1, 5, 9च्या स्वामींबरोबर हा राहू काय करणार आहे, चांगला रिझल्ट देणार आहे. 3, 6 आणि 11च्या स्वामींबरोबर हा राहू बॅड रिझल्ट देणार आहे. एकटा बसला असेल तर पुन्हा एकदा चांगला रिझल्ट देणार आहे. 1, 5, 9च्या स्वामींबरोबर चौथ्या घराची वृद्धी, भूमी भवन वाहनाची वृद्धी. एकटा बसलेला आहे तरीही वृद्धी. 3, 6, 11 मध्ये बसलेला आहे तर इलिगल गोष्टींमधून चौथ्या घराची वृद्धी असं आपण इथं म्हणू शकतो. तर बघा 9, 12, 5 आणि 4 घरामध्ये काय राहू रिझल्ट देतो हे आपण बघितलेलं आहे. तर बघा आपण 1 ते 12 भावांमध्ये काय बघितलेलं आहे, राहूची प्लेसमेंट बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहूच्या युतीस आणि राहूची देवता आणि राहूच्या रेमेडी याविषयी माहिती घेणार आहे. धन्यवाद. आज आपण इथे व्हिडिओ संपवतोय.